नमस्ते, माझं नाव प्रियांका. मी पुण्यामध्ये एका IT कंपनीमध्ये कामाला आहे. रिसेंटली आम्ही 1 BHK फ्लॅट बुक केला होता. तर त्या फ्लॅटमध्ये बेसिक जे रिक्वायर्ड गोष्टी असतात लाईक बेड, वॉर्डरोब आम्हाला अशी रिक्वायरमेंट होती. तर त्याच्यासाठी आम्ही सर्चमध्ये होतो की कोण डिझायनर वगैरे आम्हाला भेटेल का. ॲक्च्युली आम्ही अगोदर कार्पेंटरच्या सर्चमध्ये होतो, पण नंतर आम्हाला वाटले की नाही, आपण इंटिरियर डिझायनरलाच हँडओव्हर केलेलं बेटर राहील. मग त्याच्यानंतर आम्हाला कोइन्सिडेंटली माझ्या दीदी आणि जिजूंकडून चैतन्यांचा नंबर आम्हाला भेटला. बिकॉज ते ज्या सोसायटीमध्ये राहतात त्याच सोसायटीमध्ये चैतन्याने ऑलरेडी काम केलं होतं. तर आम्हाला वाटलं की बेटर राहील, कारण की डेमो फ्लॅट पण नियरेस्टच होता आणि त्याच्यानंतर मग व्हिजिट करण्यासाठी इझी होत होतं. तर दीदीकडून मला त्यांचा नंबर भेटला आणि मी त्यांना कॉन्टॅक्ट केले. बेस्ट त्यांचा अप्रोच होता की लगेचच त्यांचा रिस्पॉन्स आला आणि आय थिंक विदिन 2 days आम्हाला डेमो फ्लॅट व्हिजिट करायला भेटलं. तर डेमो फ्लॅट व्हिजिट केला आणि त्याच्यानंतर मग त्यांनी ज्या प्रकारे काम केलेलं आहे लाईक डिझायनिंग, ऑब्व्हियसली डिझायनिंग तर क्लायंटवरती पण डिपेंड असतं, पण ज्या पद्धतीचं काम त्यांनी केलं आहे म्हणजे मजबूत काम होतं त्यांचं, एकदम सिम्पल, सोबर, एलिगंट असं काम होतं. तर त्या क्षणी आम्ही डिसाईड केलं की डिझायनरला जास्त सर्च करत बसण्यापेक्षा बेटर राहील की चैतन्यांनाच देऊन टाकू, कारण की जेवढं आपण सर्च करू तेवढं जास्त आपल्याला कन्फ्युजन होईल. मग लगेचच आम्ही त्यांना अप्रोच केलो आणि प्रोसेस स्टार्ट झाली आमची. मग आम्ही आमची रिक्वायरमेंट त्यांना सांगितली की आम्हाला काय काय हवं आहे. बेसिकली आम्हाला बेड, वॉर्डरोब आणि किचन एवढंच होतं आणि छोटंसं मंदिर. पण त्यांचं ते डेमो फ्लॅट पाहून आम्हाला वाटलं की नाही, आपण आता सगळंच देऊन टाकूयात, लाईक नंतर तर आपल्याला करणं नाही होणार, म्हणून किचन, मंदिर, थोडंसं स्टोरेज वगैरे सगळं आम्ही त्यांना देऊन टाकलं. त्यांचा बेस्ट अप्रोच होता की ते खूप पॉझिटिव्ह आहेत. लाईक तुम्ही तुमची डिझायनिंग काही पण त्यांना तुम्ही कशाही पद्धतीचे तुम्ही त्यांना प्रोव्हाइड करा, ते कधीच म्हणत नाहीत की हे होऊ शकत नाही, हे नाही होणार. कारण की कधी कधी असं असतं की कन्स्ट्रक्शनला तुम्ही म्हणजे चेंज नाही करू शकत, बिल्डरच्या पॉलिसीज असतात. तर तिथे पण त्यांचा रिस्पॉन्स असं असतो की ओके, आपण 100% देऊया, ट्राय करू. एक तर ते तसंच देणार जी तुमची डिझाईन आहे, अदरवाईज ते इक्विव्हॅलेंट काहीतरी चेक करणार. तर तो रिस्पॉन्स आम्हाला खूप अट्रॅक्टिव्ह वाटला. आणखीन 2 रिक्वायरमेंट आमच्या होत्या, ज्या डिझायनिंग आणि इंटेरियरच्या व्यतिरिक्त होत्या, की जिथे आम्ही राहत होतो तिथून हा फ्लॅट खूप लांब होता. तर आम्ही त्यांना पहिलाच सांगितलेलं की आम्ही रेग्युलर व्हिजिट नाही करणार, कारण की पॉसिबलच नव्हतं ऑफिस आणि ह्याच्यामुळे. तर ते रेग्युलरली आम्हाला व्हॉट्सअप थ्रू अपडेट्स देत होते डे टू डे. त्याच्यानंतर कॉलवरती लगेचच ते रिस्पॉन्स करत होते. आणि काही पण चेंजेस जर करायचं असेल डिझायनिंगमध्ये तर कधीच त्यांनी असं केलं नाही आहे की डिझायनिंग करून मग आम्हाला दाखवलं आहे. ते अगोदर परमिशन घेतात तुमची की असं असं होऊ शकत नाही, तर आपण करू शकतो का, म्हणजे परमिशन घेतल्यानंतरच ते प्रोसीड करतात. ते आम्हाला त्यांचा अप्रोच खूप चांगला वाटलं. आणि ते तुमचा विचार करतात, हे आम्हाला खूप म्हणजे ते आम्ही एक्सपिरियन्स घेतला पर्सनली. की माझंच एक्सपिरियन्स मी सांगते की मी जे गोष्टी म्हणजे मला द्यायचं आहे म्हणून दिलं, चला आता देऊन टाकूयात, पण त्यांनी त्याच्यामध्ये पण विचार केला की या गोष्टीमध्ये स्टोरेज काय भेटेल, फ्युचर पर्पज कसं यूज होईल त्याचा, आणि ते तुमच्या बाबतीत विचार करतात. ते आम्हाला खूप चांगलं वाटलं. आणि त्यांनी इतकं स्टोरेज दिलं आहे. काम त्यांचं खूप एकदम सिम्पल, सोबर, एलिगंट आणि जशा पद्धतीचं आम्हाला हवं होतं एक्झॅक्टली तशाच पद्धतीचं काम आम्हाला भेटलेलं आहे. त्यामध्ये काहीसुद्धा कॉम्प्रोमाइज त्यांनी केलेलं नाही आहे. ते लॅमिनेट असू देत किंवा कलर असू देत किंवा वुडनचं काही पण, म्हणजे कुठल्याही गोष्टी, ग्लास असू देत किंवा प्रोफाईल वगैरे असतात, तिथं काहीच त्यांनी कॉम्प्रोमाइज नाही केलं. म्हणजे एकदम बेस्ट क्वालिटीचे सगळे प्रोडक्ट्स आम्हाला त्यांनी दिलेले आहेत. ते आम्हाला खूप म्हणजे लिटरली खूप म्हणजे जशा घरामध्ये तुम्हाला राहायचं, आता मला खूप ओव्हरवेल्म आणि खूप मी एकदम नम फील करते, तशाच घरामध्ये आज आम्ही राहतोय. आणि ते फक्त पॉसिबल झालं चैतन्यमुळे. बिकॉज तुम्ही फ्लॅट तर घेणार, पण जशी डिझाईन तुम्हाला हवी आहे तशी डिझाईन जेव्हा एक इंटिरियर तुम्हाला प्रोव्हाइड करतो, तशा टाईपचं एक्झिक्युशन देतात, ते खूप बेस्ट राहिलं. आणि ते खूप त्यांच्या बाबतीत खूप खूप छान होतं.
आणि जर तुम्हाला तुमचं ड्रीम फ्लॅट इंटिरियर करून हवं असेल तर तुम्ही नक्कीच त्यांना कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला 100% ते तुमचे सगळे रिक्वायरमेंट्स पूर्ण करतील. आणि हां, एवढंच म्हणून मी थँक्यू सो मच चैतन्य, CVK इंटेरियर स्टुडिओ. थँक्यू सो मच.